श्री सरस्वती श्री गुरुभ्यो नमः। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिले आराध्यमुरेश्वर। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी। हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुदोषवी। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मोरया रे बापा मोरया रे, 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 मोरया रे बापा मोरया रे। मोरया मोरया रे बापा मोरया रे,
बाप्पा मंगलमूर्ती सज्जन श्रोते हो, चकला बोरगाव गावी श्री संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळेजण हा सुवर्ण महोत्सव करत आहोत. माझं खूप भाग्य आहे की भाऊंच्या या सुवर्ण महोत्सवामध्ये मला थोडक्यात का होईना कथा करण्याचं सौभाग्य भेटलं, प्राप्त झालं. मी समस्त चकला बोरगाव वासी आणि विशेष म्हणजे माझे सद्गुरू स्वामी अमृताश्रम स्वामी महाराज यांचे आभार मानतो. खरं तर आपल्या ह्या भारत देशामध्ये वेगवेगळे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, आश्रम आहेत, मठ आहेत, गड आहेत, परंपरा आहेत. परंतु काही त्याच्यामध्ये वैष्णव संप्रदायाचे आहेत, काही शैव संप्रदायाचे आहेत, काही शाक्त संप्रदायाचे आहेत, काही गाणपत्य संप्रदायाचे आहेत, तर काही नाथ परंपरेमधले आहेत. सगळ्यांचा एक वारसा आहे आणि आपण सगळेजण वारकरी नाथ संप्रदायामधून आहोत. आणि वारकऱ्यांचं मुख्य दैवत म्हणजे भगवान पांडुरंग विठ्ठल. आमचे सद्गुरू स्वामी महाराज म्हणतात, विठ्ठल कोण आहे तर रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला असं बाबा म्हणत असतात. म्हणजे भगवान श्री कृष्णच विठ्ठल आहे, भगवान श्री राम हेच पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आहे. आणि वारकरी संप्रदाय सुद्धा गाणपत्य संप्रदायाला खूप सन्मान देतो, मान देतो. आपले संत सुद्धा खूप भगवान श्री गणेशाचं वर्णन करतात. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर संत तुकाराम महाराज म्हणतात, नमीला गणपती माऊली साराचा. काही संत म्हणतात ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या. त्याच्यानंतर लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. काही जण म्हणतात नमन माझे गजवदना. असे वेगवेगळे संत अनेक माहिती या ठिकाणी सांगितली जाते. आपल्या इकडचे नव्हे तर बाहेरच्या प्रांतातले सुद्धा या ठिकाणी भगवान श्री गणेशाला विशेष महत्त्व दिलं जातं. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायक. एवढंच नव्हे तर भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणारी सखी राधा या सुद्धा खूप सुंदर वर्णन करतात. एक दिवशी असंच भगवान श्रीकृष्णाजवळ कन्हैया समोर काही गवळण आल्या आणि आल्याच्या नंतर त्या गोपी कन्हैयाच्या जवळ आल्या आणि बोलू लागल्या, गोपी कहत है कान्हा से, गोपी कहत है कान्हा से, हमसे प्यारी तुम्हें राधा, हमरे तुम्हारे बीच में राधा बनती है बाधा. तब भगवान श्री कृष्ण कहते हैं, प्रेम की मूरत है राधा, त्यागना उससा कोई करे, कैसी बनेंगी ओ बाधा. एवढंच नव्हे तर भगवान श्री कृष्ण पुढे म्हणतात, राधा बिन मैं हूं अधूरा, राधा से हूं मैं पूरा. असं भगवान श्री कृष्ण म्हणतात. आणि अशी असणारी श्रीजी राधा या ठिकाणी भगवान श्री गणेशाचं खूप सुंदर असं श्लोकामध्ये वर्णन करते, स्तुती करते. श्री गणेशम स्मरामि नित्यम राधिके प्रेम पूजितम, विनायकम वरम देवम व्रज विभुभी सुपूजितम. असं
श्रीजी राधा म्हणतात. असे असणारे भगवान श्री गणेश, त्यांची आज चतुर्थी आहे आणि चतुर्थी असल्यामुळे या ठिकाणी अल्पस्वल्प होईना का थोडीफार या ठिकाणी कथा करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करत आहे. सज्जन श्रोते हो, तसं पाहायचं झालं तर भगवान गणेश ही कलियुगामध्ये खूप लाभदायी देवता आहे. कलो चंडी विनायको असं सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये जर भगवान श्री गणेशाचं आणि चंडी मातेचं आपण जर स्मरण केलं, नामस्मरण केलं तर खूप लाभदायी आपल्याला होऊ शकते. 18 मुख्य पुराणं आहेत आणि 18 उपपुराणं आहेत. आणि 18 उपपुराणामध्ये नारसिंह पुराण, नारदीय पुराण, गणेश पुराण हे आलेले आहे. आणि या गणेश पुराणामध्ये या ठिकाणी भृगु ऋषी सोमकांत नावाचा राजा आहे. त्या राजाला भगवान श्री गणेशाचा महिमा काय आहे हे सगळं वर्णन करत आहेत, सांगत आहेत, कथा सांगत आहेत. कोण आहेत भगवान श्री गणेश असं विचारतात या ठिकाणी सोमकांत राजा. आणि भृगु ऋषी त्यांना भगवान श्री गणेशाचं वर्णन सांगतात. सज्जन श्रोते हो, सूत म्हणू लागतायत, अन्यानुपपुराणानि वर्तेष्ठां दशेवच गणेशं नारदीयञ्च नरसिंहादिनो यथापि च. गणेशस्य पुराणं यत्रादो कथयाम्यहं दुर्लभं श्रवणं यस्य मृत्युलोके विशेषतः. हे भगवान श्री गणेशाचं जे गणेश पुराण आहे, भगवान श्री गणेशाच्या ज्या कथा आहेत, या कलियुगामध्ये खूप थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला श्रवण करण्यासाठी भेटू शकतात. असं कोण म्हणतात? सूत. सज्जन श्रोते हो, या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कथा श्रवण करायला सहज भेटतील, पण हे गणेश पुराणाच्या ज्या कथा आहेत त्या सहजासहजी तुम्हाला भेटणार नाहीत. क्वचित माणसं असतात की त्यांना ह्या भगवान श्री गणेशाच्या कथा श्रवण करायला भेटतात. असे भगवान श्री गणेश यांचं वर्णन महर्षी व्यासांनी केलं आहे. सकल संत करतात असं नव्हे, कोणतंही कार्य करा, काहीही करा तुमच्या जीवनामध्ये, संसारामध्ये. गाडी घेतली, पूजन करताना सर्वात प्रथम भगवान श्री गणेशाचं स्मरण करावं लागतं. एखादा घर घेतलं तर वास्तुशांती करताना भगवान श्री गणेशाचा सर्वात प्रथम त्या ठिकाणी अधिकार असतो. कोणताही विवाह करा त्यावेळेस सर्वात प्रथम भगवान श्री गणेशाचं स्मरण केलं जातं. काहीही कार्य असो तुमच्या जीवनामध्ये, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू जगन्नाथ करता. मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू जगन्नाथ करता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया. असे भगवान श्री गणेश सुख करता, दुःख हरता. एखादा व्यक्ती जर भगवान श्री गणेशाच्या दर्शनाला सरळ आला
त्याच्यासाठी भगवान श्री गणेश कसे आहेत? सुमुखश्च एकदंतश्च. परंतु एखादा व्यक्ती जर वाकड्या नजरेने आला, एखाद्याचं वाईट करण्यासाठी आला, तर वक्रतुंड महाकाय असे भगवान श्री गणेश आहेत.